जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आपली टेट या परीक्षेसंदर्भातली ही व्हिडिओ सिरीज सुरू आहे. प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलच्या सर्च पेजमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आजचा हा आपला तिसरा चॅप्टर आहे बुद्धिमत्तेचा आणि त्या चॅप्टरचं नाव आहे कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग. बघा, कोडिंग आणि डिकोडिंगचा अर्थ काय पहिले समजून घेऊया. शॉर्टमध्ये समजावण्याचा प्रयत्न करतो. एखादी सांकेतिक भाषा असते, बरोबर. एखादी जी सांकेतिक भाषा असते ठराविक, जसं की समजा मी एका सांकेतिक भाषेमध्ये मी ए ला बी म्हणतो, सी ला डी म्हणतो, एफ ला जी म्हणतो. मग बी ला काय म्हणणार? मग इथं त्या सांकेतिक भाषेमध्ये मी बी ला काय म्हणणार असा जर मी प्रश्न इथं केला तर मग तुम्ही अंदाज लावणार की बघा ए ला बी म्हणलेलं आहे, राईट. म्हणजे एक पुढचं पद सांगितलंय, सी ला डी सांगितलंय म्हणजे पुढचं पद आहे, एफ ला जी सांगितलंय म्हणजे एक पुढचं पद सांगितलंय. मग बी ला एक प्लस जर केला आपण एक पद तर तो सी येईल. ठीक आहे. अशा प्रकारची ही सांकेतिक भाषा असते आणि यालाच कोडिंग डिकोडिंग चं नाव दिलेलं असतं. तर काय काय की पॉईंट्स असतात बघा, म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला आवश्यक असतात हा चॅप्टर पूर्णपणे येण्यासाठी. तर सर्वप्रथम प्लेस व्हॅल्यूज, प्रत्येक अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू ए ते झेड पर्यंत. ठीक आहे. 1 ते 26 आणि अपोजिट लेटर्स. अपोजिट लेटर बद्दल तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली आहे दूधवाल्याची, तर त्याप्रमाणे तुम्ही ती पाठ करून घेऊ शकता. प्लेलिस्टमध्ये त्याचा पण व्हिडिओ आहे. ते जर तुम्ही पाठ केलं 1 ते 26 पर्यंत तर खूप सारे प्रश्न त्याच्यात पण तुमचे टॅकल होऊन जातात आणि प्लेस व्हॅल्यूज तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे, राईट. तर जसं की ए आणि झेड हे एकमेकांची विरुद्ध आहेत, तर याच्यापासून शब्द तयार होतो आज. बी आणि वाय हे अपोजिट आहेत, त्याच्यापासून शब्द तयार होतो बाय. सी आणि एक्स हे अपोजिट आहेत, तर याच्यापासून शब्द तयार होतो 6. त्यानंतर डी आणि डब्ल्यू हे अपोजिट आहे, तर त्याच्यापासून शब्द तयार होतो दूधवाला. तर अशा प्रकारचे जे 13 जोड्या आहेत, ठीक आहे. या दूधवाल्याची जी गोष्ट आहे ते मी सांगितलेली आहेच. त्याचा एक 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तेवढं बघून घ्या, सफिशियंट आहे. आता याच्यात टाईप्स काय काय असतात, या कोडिंग डिकोडिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, किती प्रकारच्या टाईप्स असतात. तर बघा, सर्वप्रथम टाईप आहे टाईप 1 अक्षर कोडिंग आहे. त्याच्यानंतर संख्या कोडिंग आहे. त्याच्यानंतर मिश्र कोडिंग आहे. अक्षर कोडिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर संख्या कोडिंग आणि मिश्र म्हणजे मिस्कलेनियस जे पण असतील इतर तुरळक जे प्रश्न असतात जे अक्षर कोडिंग आणि संख्या कोडिंगच्या व्यतिरिक्त असतात ते आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. 3 व्हिडिओमध्ये आपला हा चॅप्टर संपून जाईल. व्हिडिओवर जर नवीन असाल, व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओ समजत असेल तरच सबस्क्राईब करा, लाईक करा, अन्यथा करू नका, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. चला लगेच आपण प्रश्नांकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 1 बघा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. एका निश्चित सांकेतिक भाषेत ARGUE आर्ग्यू ला YPESC असं म्हणतात, तर त्याच भाषेत DIAGRAM डायग्राम कसं लिहिल्या जाणार. अशाच प्रकारचे प्रश्न असतात. बघा काय करायचं त्याच्यात, आपल्याला इथं सांगितलंय एका सांकेतिक भाषेत ARGUE या शब्दाला YPESC असं लिहिलं जातं. तर त्याच भाषेमध्ये, त्या सांकेतिक भाषेमध्ये DIAGRAM या शब्दाला कसं लिहिणार. आता तुम्हाला याच्यात काय करायचं आहे, सर्वप्रथम दोन्ही शब्द 1 आणि त्याला कसं लिहिलं जातं शब्द 2 एक्झॅक्ट एकमेकांच्या खाली लिहून घ्यायचं, राईट. आणि त्याच्या समोरील बाजूला किंवा त्याच्या खालच्या बाजूला ज्या शब्दाचं आपल्याला उत्तर काढायचं आहे तो शब्द लिहून घ्यायचा. ठीक आहे. आता प्रत्येक शब्दामधलं आपल्याला काय सारखं आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की ए ची प्लेस व्हॅल्यू, जसं आपण अल्फाबेट सिरीज लेटर सिरीजमध्ये बघितलं होतं की आपण अल्फाबेटला त्याचे प्लेस व्हॅल्यूज द्यायचो. तर आता आपण जर 1 ची प्लेस व्हॅल्यू बघितली तर 1 ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे, राईट. आणि वाय ची प्लेस व्हॅल्यू आहे 25.
जर दोघांमधलं डिफरन्स बघितलं तर जवळपास 24चा डिफरन्स आहे, राईट. ई आणि सीचं जर बघितलं आपण, ई आणि सी, तर ई ची प्लेस व्हॅल्यू आहे 5, राईट, आणि सी ची प्लेस व्हॅल्यू आहे 2. सॉरी, सी ची प्लेस व्हॅल्यू आहे 3. सी ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 3. मग इथं तर 2चाच फरक आहे. मग इथं काय लॉजिक लावू शकतो की रिव्हर्स वजामध्ये संख्या मायनस होऊ शकतात. जसं की ए च्या 2 पद मागे जर गेलो आपण, ठीक आहे, ए च्या 2 पद जर मागे गेलो तर ए झेड वाय म्हणजे -2, राईट. ई च्या 2 पद मागे आलो, ई डी सी -2. कळालं? दोन्ही लॉजिक मॅच झाले. तसंच आर आणि पीचं बघूया. आर ची प्लेस व्हॅल्यू आहे, आर ची प्लेस व्हॅल्यू किती आहे सांगा? आर ची प्लेस व्हॅल्यू तर बघा, आर ची प्लेस व्हॅल्यू आहे 18. किती आहे? आर ची प्लेस व्हॅल्यू आहे 18 आणि पी ची किती आहे? 16. मग इथं पण रिव्हर्स 2चा पॅटर्न लागतोय ना. ठीक आहे, आपल्याला पॅटर्न कळाला, आपण क्रॅक केला, लगेच आपण आपल्या उत्तराकडे जाऊया. मग इथं जर डी असेल तर डी ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, डी ची प्लेस व्हॅल्यू 4 आहे. मग इथं -2 जर केले तर असा शब्द येईल की ज्याची प्लेस व्हॅल्यू 2 असेल, राईट. मग कोणता शब्द आहे, कोणता लेटर आहे ज्याची प्लेस व्हॅल्यू 2 आहे? तर तुम्ही म्हणाल सर बी. बी ची प्लेस व्हॅल्यू 2 आहे. मग बघा, पर्यायामध्ये पहिला लेटर बी कुठं आहे? इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे, राईट. विषय संपला. पुढे चेक करायची अजिबात गरज नाही आहे. हेच अप्रोच तुमचं परीक्षेमध्ये असायला पाहिजे. विनाकारण सगळे शब्द, सगळे अल्फाबेट त्याची प्लेस व्हॅल्यूज लिहित बसण्यापेक्षा, प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू चेक करत बसण्यापेक्षा की -2 आहे का, त्याच्यात तुम्ही अजून गोंधळून जाल. मग तुमची अप्रोच कशी पाहिजे की जिथं तुम्हाला उत्तर सापडलं, टॅग ऑप्शनमध्ये कट केलं आणि पुढे निघाले. हाच वेळ तुम्हाला पुढे कामाला येईल. गणिताच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला रिझनिंगचा वेळ कामाला येत असतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न इथंच आपला टॅकल झाला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. जसं मी तुम्हाला सांगितलं, सर्वप्रथम शब्द लिहून घ्या एका खाली एक. तर पहिला दिलाय बघा डिस्प्ले. ठीक आहे, तर DISPLAY. या शब्दाला कसं लिहिलं जातंय तर बघा, BLQSJ D आणि W. मग आपल्याला कोणत्या शब्दाचं काढायचं आहे तर आपल्याला प्रोजेक्टचं काढायचं. PROJECT. बघा काय करावं लागलं आपल्याला, पुन्हा तीच पद्धत. आपल्याला प्लेस व्हॅल्यू बघायची. मग प्लेस व्हॅल्यू बघताना इथं डी ची प्लेस व्हॅल्यू आहे 4, बी ची आहे 2. बघा काय लॉजिक लागतंय, सरळ सरळ -2चा फरक आहे, राईट. मग आपण काय करू, इथं पी ला पण एक -2चा फरक घेऊन टाकू. तर पी ला जर -2 केलं तर आपलं कोणतं, पी च्या आधी NOP. ठीक आहे, एन आला. मग बघूया पर्यायामध्ये आपल्या याच्याद्वारे काम भागतंय का. तर इथं पण एन आहे, इथं पण एन आहे, इथं पण एन आहे, इथं पण एन आहे. म्हणजे याने आपलं काम भागत नाहीये. मग याच्यात आपण शोधूया. हे तुम्हाला ट्रिक मी माझी पद्धत सांगतोय. इथं आपण शोधूया की लेटर कोणते चेंज आहेत. तर बघा, शेवटचा अल्फाबेट पण आर आहे, आर आहे, आर आहे, आर आहे. म्हणजे हा अल्फाबेट चेक करून काय आपल्याला साध्य होणार नाही. हा अल्फाबेट चेक करून आपल्याला काही साध्य होणार नाही. इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं हा पण काही साध्य होणार नाही. इथं सी 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 याच्यातही काही साध्य होणार नाही. एम 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 याच्यातही काही साध्य होणार नाही. मग कुठं येईल तर UM UN TN TN. म्हणजे दुसरं तिसरं पदच आपल्याला इथं काढावं लागेल, राईट. ही अप्रोच तुमची असायला पाहिजे. म्हणजे माझी अशी असायची एक्झाम मध्ये, तुमची पण अशीच असायला पाहिजे असं नाही सांगत, पण ही एक पद्धत आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच बघा. मग इथं आय आणि एलचा संबंध बघूया आपण. दुसरं आय आणि एल आणि एस आणि क्यू यांचा संबंध आपल्याला इथं बघायचं आहे. मग तुम्ही जर म्हणाल आय आणि एल मध्ये काय संबंध आहे तर बघा, ABCDEFGHIJKL म्हणजे इथं +3चा फरक आहे. ठीक आहे, मग पुढे गेलो OPQRS इथं
वजा 2चा फरक आहे. OPQRS, क्यू नंतर एक पद सोडून एस आहे, म्हणजे +3 वजा 2. मग इथं काय लागू होईल, +3 आणि इथं वजा 2. मग आर नंतर तिसरं पद कोणतं आहे, आर नंतर तिसरं पद कोणतं आहे, तर तो आहे यू. आणि ओच्या आधी दुसरं पद कोणतं आहे, तर तो आहे एम. मग NUM कुठे दिसतंय तुम्हाला, NUM म्हणजे तुमचं उत्तर येईल NUMMCFR. विषय संपला. इथं पुढं काही चेक करायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर उत्तर इथं असणार आहे. कळालं. काय अप्रोच केली आपण, की पर्याय जे दिलेले आहे आपल्याला 4, त्याच्यापैकी साम्य जे पण लेटर्स होते त्यांना कट केलं, ते चेक केल्यावर आपल्याला काही साध्य होणार नव्हतं, उगाच वेळ आपला वाया जाणार होती. जिथे जिथे डिफरन्स आहे फक्त तेवढेच पद चेक केले आणि आपण आपलं उत्तर मिळवलं. राईट. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. लीडर या शब्दाला लीडर या शब्दाला काय म्हणतात, PIEHIV. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, तर लाईट, LIGHT. ठीक आहे. काय संबंध बघा एल आणि बी मध्ये, ई आणि आय मध्ये, ए आणि ई मध्ये, डी आणि एच, EIRV. बघा इथं एक्स आहे, काही चेक करून फायदा नाही. एक्स आहे, एक्स आहे, एक्स आहे, काही चेक करून फायदा नाही. दुसरं पद एम आहे, एम आहे, एम आहे, एम आहे, इथं पण काही चेक करून फायदा नाही. मग आपल्याला एक तर पहिलं पद चेक करावं लागेल, तिसरं चौथं, पहिलं तिसरं चौथं, पहिलं तिसरं चौथं, पहिलं तिसरं चौथं. मग पहिल्यामध्ये बघूया, LO. एल आणि पी मध्ये काय फरक, एल आणि पी मध्ये काय फरक आहे, तर बघा एल ची प्लेस व्हॅल्यू आहे 12, राईट. आणि पी ची प्लेस व्हॅल्यू आहे 16. कसं, LMNOP. मग इथं एल आहे, मग 100% इथं पण पीच येणार आहे. मग इथं जर पी येणार आहे तर आपला हा ओ काही कामाचा आहे का, नाही. तर सी कटला, डी कटला. मग आता लढाई कोणत्याच्यात आहे, ए आणि बी मध्ये. आता आपल्याला चेक करायचं आहे तिसरं पद. मग याचं तिसरं पद पण के आहे, हा चेक करून काय फायदा आहे का, याचं तिसरं पद पण के, याचा के चेक करून फायदा आहे का. मग डायरेक्ट शेवटचं पद, चौथं पद चेक करायचं. चौथं पद म्हणजे डी. आपल्याला डी ला चेक करावं लागेल. डी आणि एच मध्ये काय फरक आहे, तर बघा डी ची प्लेस व्हॅल्यू आहे 4 आणि एच ची प्लेस व्हॅल्यू आहे 8, म्हणजे इथं +4चं फरक आहे. मग आपलं चौथं पद एच आहे, मग एच ला +4 केलं तर इथं कुठेतरी 12 या प्लेस व्हॅल्यूचा लेटर यायला पाहिजे. 12 या प्लेस व्हॅल्यूचा लेटर कोणता आहे, एल. मग कुठे आहे पर्यायामध्ये एल, पर्याय क्रमांक 1 मध्ये आले, PMKLX. विषय संपला. पर्याय क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. इथं आपल्याला एम भेटतंय, एम आपल्याला काही गरज नाहीये, म्हणजे बी तुमचं बरोबर उत्तर असू शकणार नाही, तर बरोबर असणार तुमचं ए. कसं केलं आपण, प्रत्येक अल्फाबेट चेक न करता ज्याची गरज आहे फक्त तोच अल्फाबेट चेक केला आणि आपलं उत्तर सहजरित्या मिळवलं. कळलं. चला, समजत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जी PDF सध्या आपल्या तुमच्या समोर दिसत आहे, ती PDF जर तुम्हाला ॲज अ नोट्स पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केली आहे. एक्झाम युती ऑफिशियल तुम्ही टेलिग्रामला सर्च केलं तर तिथं तुम्हाला ती जॉईन केल्यावर डाउनलोड करता येईल. तिथं मी अपलोड करून देणार आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत हार्वेस्ट, HARVEST ला काय म्हणतात, तर VUGXTCJ. आणि आपल्याला काय शोधायचंय, तर आपल्याला याच पॅटर्न मध्ये फार्मर,
FARMER हा शब्द कसा लिहायचा हे शोधायचं. बघा काय करायचं. सगळ्यात आधी बघून घ्या. तिसरं पद सगळ्यांचं सारखं आहे म्हणून ते काही बघण्याची गरज नाही. चौथं पण सारखं आहे ते पण काही बघण्याची गरज नाही. म्हणजे TT आहे, इथं OO आहे, इथं TT आहे. शेवटचं पण सारखं काही बघायची गरज नाही आहे. दुसरं पण सारखं आहे, जी काही बघायची गरज नाही. म्हणजे आपलं उत्तर पहिल्या आणि पाचव्या पदामध्ये है ना. मग पहिला पद आपण बघूया की पहिल्या पदामध्ये आपल्याला काय पॅटर्न मिळतोय. मग पहिलं पद आपण H आणि V. H आणि V मध्ये आपल्याला काय साम्य दिसतंय, काय लागू होत दिसतंय. तर H ची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 8 आणि V ची प्लेस व्हॅल्यू आहे 22. खूप मोठा फरक आहे. जर आपण असं गेलो तर जवळपास 14 अल्फाबेटचा फरक आहे. आणि रिव्हर्स पॅटर्न मध्ये आलो तर ते 4 आणि हे 8 12. 14 आणि 12 म्हणजे हा काही पॅटर्न होणार नाही. मग अशा वेळेस क्रॉस पॅटर्न बघू आपण. क्रॉस म्हणजे वरचा पहिला लेटर आणि खालचा शेवटचा लेटर. मग बघा 8 आणि इथं 10 जे आहे, तर जे ची प्लेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे इथं +2चा लॉजिक लागतोय. मग इथं आणि ए ची प्लेस व्हॅल्यू 2 आहे. तर मग ए ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे राईट. आणि सी ची 3 आहे. मग इथं पण +2 आहे. म्हणजे हा पॅटर्न आपला कुठेतरी लागू होताना दिसतोय. मग इथं जर H असेल तर इथं J आहे. मग इथं T ची प्लेस व्हॅल्यू किती तुमची 20. मग इथं 20 आहे तर मग इथं 22चं V बरोबर आहे. मग इथं R ची प्लेस व्हॅल्यू किती आहे. तर R ची प्लेस व्हॅल्यू आहे 18. मग 18ला जर 2 जर आपण ऍड केले तर 20 म्हणजे इथं T यायला पाहिजे. मग इथं T कुठे आहे. तर हा इथं पर्याय A मध्ये T नाही म्हणजे हा ऑटोमॅटिकली कट झाला. C मध्ये नाही म्हणजे हा पण कट झाला. मग आता आपली लढाई फक्त B आणि C मध्ये. मग आपण पहिला लेटर पण चेक केलाय. मग आता फक्त आपल्याला 5वा लेटर चेक करायचं आहे की आपल्या पर्यायामध्ये C यायला पाहिजे का B यायला पाहिजे राईट. मग आपल्याला जर 5वा लेटर चेक करायचं असेल, पुढून 5वा लेटर चेक करायचं असेल म्हणजे हा पहिला झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला, हा 5वा झाला. 5वा झाला म्हणजे इथून चेक करायला पाहिजे राईट. मग इथं जर प्लेस व्हॅल्यू 1 आहे तर इथं +2 केले तर इथं 3 प्लेस व्हॅल्यू असणारा लेटर येईल. म्हणजे इथं कुठेतरी C येईल. मग B आणि D मध्ये C कुठे आहे. तर पर्याय क्रमांक B मध्ये. तर आपलं उत्तर काय येईल. मग पर्याय क्रमांक B. तुम्ही म्हणाल कसं सर. तर मग इथं T G E नंतर 2 पद सोडल्यावर G येतो. त्याच्यानंतर O M नंतर 2 पदानंतर O येतो. त्याच्यानंतर T R नंतर 2 पदानंतर C येतो. A नंतर 2 पदानंतर C येतो. R नंतर T येतो. A नंतर C येतो. आणि F नंतर शेवटी तुमचं H येतो. प्रत्येक पदामध्ये +2चा फरक आहे. कळालं. मग पर्याय क्रमांक B हे माझं बरोबर उत्तर इथं असणार आहे. तर ही अप्रोच तुमची परीक्षेमध्ये असायला पाहिजे. प्रश्न 5वा. टीचर TEACHER काय लिहिलंय त्याला. तर TGJECGV आणि आपल्याला काय काढायचंय. तर चिल्ड्रन CHILDREN किती लेटर्स आहेत. तर बघा इथं 7 टीचर मध्ये आणि इथं 8 आहे. काय हरकत नाही. मग काय करणार आपण. पुन्हा आपली 30 पद्धत की पहिले तर सरळ बघून घेऊ लॉजिक बसतोय का. तर इथं T आहे, त्याच्या खाली पण T म्हणजे 0चा फरक आहे. म्हणजे इथं काही लॉजिक बसत नाही. मग क्रॉस पॅटर्न चेक करूया. T आणि V. T ची प्लेस व्हॅल्यू किती आहे. तर तुम्ही ना सर 20 आणि V ची किती आहे 22. +2 झालं ना. मग इथं जर C असेल तर इथं पण +2 केलं तर C D E. मग E तर सगळीकडे आहे. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. मग 30 पद्धत आपण की जे सेम लेटर्स आहेत ते आपण चेक करायचीच नाही. मग इथं JE आहे, इथं JE आहे, इथं JE आहे, इथं JE आहे. म्हणजे आपण शेवटचे 2 पद लॉक केले. इथं N आहे, इथं N आहे, इथं N आहे, इथं N आहे. याला पण लॉक केलं. इथं F आहे, इथं F आहे, इथं F आहे. जाऊ द्या. TFN GTFN 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 GTFN
म्हणजे हे पण लॉक झाले. म्हणजे आपल्याला फक्त पहिलं पद आणि 2 3 4 5 6वं पद चेक करायचं. मग इथून जर पहिलं पद आपल्याला काढायचं असेल तर आर आणि आयचा संबंध बघू आणि त्याच्यानंतर एन आणि इथं काय येतं ते बघू. तर आर ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर आर ची प्लेस व्हॅल्यू आहे 18 आणि टी ची आहे 20. म्हणजे कितीचा फरक आहे? तर +2चं. मग एन ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर एन ची किती आहे? 14. मग इथं कोणतं लेटर पाहिजे की ज्याची प्लेस व्हॅल्यू 16 आहे? मग त्या कोणाची आहे? तर पी 16ची आहे ना. मग हा इथं पी आहे का तुम्हाला पहिला लेटर? नाही. मग बी कट झाला. इथं आहे का? नाही. मग डी पण कट झाला. मग आता लढाई कुठे कुठे आहे? सी आणि ए मध्ये. पहिलं पद बी आपलं चेक झालं. मग आता आपल्याला फक्त 6वं लेटर चेक करायचं. मग 6वं कुठून 6वं? तर पुढून 6वं. मग पुढून 6वं म्हणजे हा 1 2 3 4 5 6 है ना. मग इथलं लेटर आपल्याला चेक करायचंय. 6वं म्हणजे हा जी चेक करायचं. मग जी कोणावर डिपेंड आहे? तर ई वर डिपेंड आहे. जी कोणावर डिपेंड आहे? ई वर डिपेंड आहे. मग आपलं इकडचं लेटर पण कशावर डिपेंड असेल? तर एच वर असेल है ना. मग एच अधिक 2. एच ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर 8. मग इथं कोणतं लेटर येईल की ज्याची प्लेस व्हॅल्यू 10 आहे? मग ई 5 आणि जे 10. मग इथं काय येईल? जे. मग ए आणि सी मध्ये जे कुठे आहे? सॉरी नाही, 6वं लेटर आपलं आय वर असेल. आय ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? आय ची प्लेस व्हॅल्यू आहे 9 आणि इथं आपल्याला 11 अल्फाबेट ज्याची प्लेस व्हॅल्यू आहे तो असेल म्हणजे के जे ई. मग के कुठे आहे? ए मध्ये. इथं आहे का? सी मध्ये एल आहे. पर्याय क्रमांक ए हे तुमचं बरोबर उत्तर इथं असणार आहे. के जे ई ज्याच्या शेवटी के जे ई आहे आणि सुरुवातीला पी आहे. पी के जे ई. इथं पी एल जे ई आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हे तुमचं बरोबर उत्तर इथं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 6. आर ओ ए एस टी. ह्याला कसं लिहिलंय? आर यू वाय क्यू पी आणि आपल्याला काढायचं आहे एस एल ओ डबल पी वाय. आता आर आणि त्याच्या खाली पण आर म्हणजे काही संबंध आपल्याला दिसत नाही. मग क्रॉस पॅटर्न आपण चेक करूया. तर आर ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? आर ची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 18. ओ ची प्लेस व्हॅल्यू आहे 15. ए ची 1. एस ची प्लेस व्हॅल्यू आहे 19 आणि टी ची आहे 20. त्याचप्रमाणे इथं आर ची 18. यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 21. वाय ची आहे 25. क्यू ची आहे 17 आणि पी ची आहे 16. काय फरक दिसतोय तुम्हाला? काय याच्यात लॉजिक दिसतंय? तर बघा क्रॉस पॅटर्न जर केला आपण क्रॉस तर 18 आहे इथं 16 आहे म्हणजे -2 झाले. इथं 15 आहे इथं 17 इथं +2 झाले. इथं 1 आहे इथं 25 आहे म्हणजे -2 झाले. 1च्या मागे 26, 26च्या नंतर 25. इथं 19 आहे इथं 21 झाले म्हणजे +2 आणि इथं 20 आहे आणि इथं 18 झाले इथं -2. म्हणजे स्टार्टिंगचं पद -2 मग +2 -2 मग +2 अशा प्रकारे इथं तुमचं उत्तर लपलेलं आहे. मग पहिले -2 जर असेल -2 असेल तर मग इथं -2 होईल. इथं +2 होईल. इथं -2 होईल. इथं +2 होईल. इथं -2 होईल आणि इथं +2 होईल. राईट. मग आपण प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊया. तर एस ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? एस ची प्लेस व्हॅल्यू आहे 19. एल ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 12. ओ ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 15. पी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 16 आणि वाय ची तुमची 25. मग मला सांगा इथं 19 आहे. 19 - 2 म्हणजे इथं 17 ज्याची प्लेस व्हॅल्यू तो लेटर येईल.
त्यानंतर एल ची 12 आहे म्हणजे इथं कोणतं लेटर येईल 14 अधिक 2 करायचे ना 15 15 नंतर वजा 2 म्हणजे इथं 13 16 16ला काय करायचे अधिक 2 म्हणजे 16 म्हणजे 18 इथं वजा 2 करायचे 16 मधून तर 14 आणि इथं 25 ला अधिक 2 करायचे म्हणजे 26 27 28 28 म्हणजे 28 26 27 27 म्हणजे तुमचं 1 मग 1 चं आहे का ए 14 14 च्या जागी कोणता लेटर येतो एन 18 कोणाचा आहे आर 13 कोणाचा आहे एम 14 कोणाचा आहे एन 17 कोणाचा आहे क्यू ए एन आर एम एन क्यू ए एन आर एम एन क्यू पर्याय क्रमांक तुमचं सी हे उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक 7 वेंश व्ही ई एन टी यू आर ई याला कसं लिहिलंय सी यू झेड एक्स क्यू सी क्यू आणि कोणतं लेटर काढायचं आपल्याला पेंटर पी ए आय एन टी ई आर काय लॉजिक लागतंय बघा बरं काय लॉजिक लागतंय बघा इथं जवळजवळचे अक्षर चेक करा जवळजवळचे अक्षर चेक करा मग तुम्हाला कळेल की इथं व्ही आणि यू जवळजवळ आहे ई आणि सी जवळ आहे व्ही ची प्लेस व्हॅल्यू किती आहे तर व्ही ची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 22 आणि यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 21 ई ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 5 सी ची प्लेस व्हॅल्यू आहे 3 ठीक आहे इथं पण बघा सेम ई ची प्लेस व्हॅल्यू आहे 5 सी ची प्लेस व्हॅल्यू आहे 3 आर ची प्लेस व्हॅल्यू किती आहे तर आर ची आहे 18 आणि क्यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 17 मग इथं कळतंय तुम्हाला ई मधून इथं वजा 2 चा फरक आहे आणि 22 मधून 21 म्हणजे इथं वजा 1 चा फरक आहे तसंच ई मधून इथं वजा 1 चा फरक आहे आणि 18 मधून सॉरी इथं ई मधून सी म्हणजे वजा 2 चा फरक आहे आणि 18 मधून 17 जर गेले तर इथं वजा 1 चा फरक आहे ठीक आहे आता ह्या 3 लेटरचा फरक बघूया आपण या 3 लेटरचा जर फरक बघितला आपण तर इथं टी आणि एक्स तर टी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे टी ची प्लेस व्हॅल्यू आहे 20 आणि एक्स ची प्लेस व्हॅल्यू आहे 24 म्हणजे इथं अधिक 4 चा फरक आहे झेड ची प्लेस व्हॅल्यू आहे 26 आणि यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 21 इथं अधिक 5 चा फरक आहे एन ची प्लेस व्हॅल्यू आहे 14 आणि क्यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 17 म्हणजे एन 14 आणि 17 इथं अधिक 3 चा फरक आहे ठीक आहे कळाला पॅटर्न कळाला मग आता इथं तर मग इथं काय करायचं आपण मधले 3 लेटर सोडून द्यायचे म्हणजे हे 3 चा एक पॅटर्न बनतोय या 2 चा एक बनतोय आणि या 2 चा एक बनतोय मग इथं तुमचे शब्द काय येतील तर 1 ची प्लेस व्हॅल्यू आहे 1 पी ची प्लेस व्हॅल्यू आहे 16 मग 1 मधून 2 वजा केले तर तुमचं इथं येईल y ठीक आहे मग इथं z तुमचा कट झाला इथं d तुमचा कट झाला आणि p ची प्लेस व्हॅल्यू आहे 16 16 मधून 1 केलं तर तुमचं इथं 15 15 ला तुमचं उत्तर येईल y o मग इथं पण o आहे y o इथं पण y o ठीक आहे चला ठीक आहे बघूया पुढे चेक करूया इथं तुमचं e आहे e ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 5 r ची प्लेस व्हॅल्यू आहे 18 मग 18 मधून तुम्ही 2 वजा केले तर इथं 16 लिटर 16 कोणाची प्लेस व्हॅल्यू आहे तर 16 आहे तुमची p ची मग सेकंड लास्ट लेटर p कोणाचं आहे तर इथं पण p आहे इथं पण p आहे इथं तुमचं e च्या आधी d येणार मग इथं पण d आहे इथं पण d आहे मग आता आपल्याला पर्याय याच्यातून शोधावा लागेल हा मग इथं पण r आहे इथं पण r आहे चेक करून काय फायदा नाही इथं पण l आहे इथं पण l आहे चेक करून काय फायदा नाही मग आपल्याला फक्त y आणि z मधून काय येतं ते बघावं लागेल म्हणजे t ची प्लेस व्हॅल्यू किती आपली तर t ची प्लेस व्हॅल्यू आहे आपली 20 मधून किती वजा करावं लागतील आपल्याला 20 मधून आपल्याला अधिक 5 करावं लागतील 20 मध्ये अधिक 5 जर केले तर 25 नंबरचा लेटर तुमचा येतो y
तर वाय कुठे पर्यायामध्ये ए मध्ये, तर पर्याय क्रमांक ए हे तुमचं बरोबर उत्तर इथं असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. एमटी EMPTY याला कसं लिहितात, तर MFOZU कसं लिहितात याला, आपल्याला पाहिजे KITES. कसं करणार, पुन्हा क्रॉस पॅटर्न दिसतं इथं. EF जवळजवळ आहे, MN जवळजवळ आहे, TU जवळजवळ आहे, YZ जवळजवळ आहे आणि OP जवळजवळ आहे. मग काय होईल इथं, असा पॅटर्न होईल. ठीक आहे. EF ची व्हॅल्यू 5, F ची किती आहे, F ची 6 आहे. M ची किती आहे 13, N ची किती आहे 14. झालं ना, अधिक 1. मग K नंतर काय येईल, तर K नंतर येईल L आणि I नंतर काय येईल J. JK कुठे, JL इथं नाही आहे, C कटला, D कट झाला. A आणि B मध्ये, मग त्याच्यात TF सारखं चेक करायची गरज नाही, TF सारखं आहे म्हणजे तिसरं पद आपल्याला चेक करायचं. T इथं P होता, P नंतर O आला. ठीक आहे, P नंतर O आला म्हणजे -1 झालं. मग इथं T आहे, T च्या आधी काय येईल, तर T च्या आधी येईल S, JLS. पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे, JLS TF. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, मोठा प्रश्न आहे. MANU FACTURE. एक काम करा, हा प्रश्न तुमच्या होमवर्कसाठी, हा प्रश्न होमवर्कला सॉल्व करून कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या की मॅन्युफॅक्चरला जर असं लिहिलं तर इलेक्ट्रॉनिक्सला कसं लिहावं लागेल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, चांगला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जो टॉपिक आहे आपला कोडिंग डिकोडिंगमध्ये नंबरची कोडिंग, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.